जे समोर नाही त्याच्याशी काय ममता. अधनाधनमिच्छन्ति वाचञ्चैव चतुष्पदाः मानवाः स्वर्गमिच्छन्ति मोक्षमिच्छन्ति देवताः. येथे आचार्य अप्राप्त वस्तूविषयी व्यक्तिच्या आसक्तीच्या प्रवृत्तीवर टीका करताना सांगतात की निर्धन माणसं संपत्तीची इच्छा करतात आणि चौपाद म्हणजेच पशु बोलण्याची शक्तीची मागणी करतात. मनुष्य स्वर्गाची इच्छा करतो आणि स्वर्गात राहणारे देवता मोक्षप्राप्तीची इच्छा करतात. आणि याच पद्धतीप्रमाणे जे काही प्राप्त आहे सर्वजण त्याच्या पुढील वस्तूची कामना करतात. वस्तुतः पाहिले तर ह्या विश्वात एक साधे व सरळ सत्य आहे की ज्या व्यक्तीजवळ ज्या वस्तूचा अभाव असतो तो तीच वस्तू प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. तीच वस्तूची लालसा असते, तिलाच तो जास्त महत्त्व देतो. जसे की निर्धन व्यक्ती सर्वात जास्त महत्त्व संपत्तीला देतो. संपत्तीच्या प्राप्तीसाठी तो नेहमी व्याकुळ असतो. पशुसाठी सर्वात मोठी उणीव म्हणजे वाणी होय. ते ती मिळवण्याची इच्छा ठेवतात. मनुष्य स्वर्ग मिळण्याची कामना करतो आणि स्वर्गात राहणारे देवता मोक्षप्राप्तीची इच्छा करतात. आचार्य चाणक्यांनी ह्या श्लोकात किंवा ह्या श्लोकाचा मूळ अर्थ भावना हीच आहे की ह्या विश्वातील सर्व प्राणी मात्र कोणत्या ना कोणत्या तरी अभावाने त्रस्त आहेत. जे काही त्यांना प्राप्त आहे, त्यांच्या जवळ आहे, त्याला महत्त्व न देता ते नेहमी अप्राप्त वस्तूची कामना करीत असतात. हा व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा, शेअर करा. अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.